मंथन न्यूज महाराष्ट्र। माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या तिरंगा रॅली दरम्यान छत्रपती संभाजीनगर जालना महामार्गावरील नामनिर्देशित फलकावरील छत्रपती संभाजीनगर या नावाला काळेपासून विद्रुपीकरण करण्यात आल्याच्या घटनेचा मंगळवारी राहुरीत सकल हिंदू समाज बांधवांच्या वतीने पोलीस ठाण्याचे गेट बंद आंदोलन करत निषेध व्यक्त करण्यात आला। यावेळी तरुणांच्या या आक्रमक भूमिकेमुळे काही काळ तहसील व पोलीस ठाणे परिसर दणाणून गेले होते। याबाबत तहसीलदार पाटील व पोलीस निरीक्षक ठेंगे यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं की इम्तियाज जलील या नेत्याच्या नेतृत्वाखाली तिरंगा रॅली अशी नावाची एक रॅली निघाली होती। सदरील तिरंगा रॅलीमध्ये इम्तियाज जलील या नेत्याने आणि त्याच्या नेतृत्वाखाली असलेल्या या रॅलीमध्ये समाविष्ट असणाऱ्या इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या जमावाने छत्रपती संभाजी महाराज यांची बदनामी आणि अपमान जाणीवपूर्वक केला आहे। या संपूर्ण रॅलीत इम्तियाज जलील यांच्या सांगण्यावरूनच रॅलीमधील जमावाने छत्रपती संभाजी महाराज यांच्या छत्रपती संभाजीनगर जालना महामार्गावरील नामनिर्देशित फलकावरील छत्रपती संभाजीनगर या नावाला काळे फासून विद्रुपीकरण करण्यात आले आहे। राज्य मार्ग अनेक ठिकाणच्या फलकांना काळे फासून विद्रूप करण्यात आले आहे। या कृत्याचा राहुरी पोलीस स्टेशनवर सकल हिंदू समाज बांधवांनी निषेध व्यक्त केला आहे। गुन्हा दाखल होत नाही, यामुळे काही काळ तरुणांनी पोलीस निरीक्षकाची सरकारी गाडी पोलीस ठाण्याच्या बाहेर मज्जाव केला होता। तर पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी तरुणाची समजूत काढल्याने तरुणांनी नम्रतेची भूमिका घेतली। सर्व मंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहमदनगर।